नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सण संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मंडळी, आज आपण आपल्या घरात जर शिवलिंग म्हणजेच महादेवांची पिंड ठेवली असेल तर त्याची पूजा कशी करायची, त्याचप्रमाणे कुठल्या चुका टाळाव्यात व जर तुम्हाला नवीन शिवलिंगाची स्थापना तुमच्या घरात करायची असेल तर तुम्ही ती कशी करायची, त्यासाठी कुठली काळजी घ्यायची व त्याचप्रमाणे शिवलिंग आपल्या देवघरात कसे ठेवायचे, त्याचे नियम काय आहेत, ते आपल्याला कसे पाळायचे याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत जर पाहिला आणि तुमच्या घरात जर देवघरात जर महादेवांची पिंड असेल किंवा तुम्हाला स्थापना करायची असेल तर त्याबद्दलची कुठलीच चूक तुमच्याकडनं होणार नाही। कारण आपण या व्हिडिओतून पूजा कशी करायची, त्याचप्रमाणे चुका कुठल्या करायच्या नाही, ठेवताना काळजी कुठली घ्यायची, त्याचे नियम काय आहे याची सगळी माहिती बघणार आहोत। त्यामुळे तुमच्याकडनं सेवा करताना कुठलीच चूक होणार नाही, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मंडळी, आपण नुसते देव आणून घरात ठेवतो पण आपल्याला त्याबद्दल काही नीट माहिती नसते आणि त्यामुळे आपल्याकडून काहीतरी चुका होतात आणि आपण कितीही देवाची पूजा केली तरी आपल्याला घरात शारीरिक मानसिक किंवा भावनिक त्रास होण्याची संभावना ही असतेच। आणि म्हणूनच आपण आपल्या घरातील देवघर सुद्धा वास्तुशास्त्राप्रमाणे ठेवायला पाहिजे। आणि याबद्दल म्हणजेच देवघर किंवा ते कसे असावे, त्याची स्थापना व देवघराबद्दल संपूर्ण माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवर तो सुद्धा व्हिडिओ बघू शकता। वास्तुशास्त्रानुसार महादेवांच्या पिंडीला महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले आहे, परंतु वास्तुशास्त्रानुसार महादेवांची पिंड कोणत्या दिशेला असावी किंवा ती ठेवावी हे अनेक जणांना माहितीच नसते। शिवपुराणात सुद्धा शिवलिंगाच्या पूजेचे विशेष महत्त्व सांगण्यात आलेले आहे। जर शिवलिंगाची पूजा आपण नियमित केली तर महादेव आपल्यावर खूप लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात। चला तर मग आपण जाणून घेऊ की आपण आपल्या घरात शिवलिंग योग्य पद्धतीने कसे ठेवायचे किंवा ते कसे स्थापन करायचे। महादेवांच्या पिंडीच्या उजव्या हाताला गणपतीची मूर्ती असावी आणि गणपतीच्या डाव्या हाताला महादेवाची पिंड असावी। खूप लोकांचा असा गैरसमज असतो की महादेवांची पिंड तुळशीत सुद्धा ठेवतात, परंतु नाही, महादेवांची पिंड तुळशीत कधीही नसावी, ती देवघरातच असावी। कारण तुळशीमध्ये आपण शालिग्राम ठेवतो किंवा शालिग्राम असतो तुळशीमध्ये आणि शालिग्राम हे भगवान महाविष्णूंचे प्रतीक मानले गेलेले आहे, म्हणून पिंड तुळशीत नसावी असं म्हटलं जातं। शिवलिंग आपण स्वच्छ करताना विशेष काळजी घेण्याची गरज असते। एका भांड्यात शुद्ध पाणी घेऊन त्यात शिवलिंग ठेवायचं आणि नियमितपणे त्यावर आपल्याला अभिषेक करायचा। आता देवघरात शिवलिंग ठेवताना कुठली काळजी घ्यावी ते आपण पाहूया। घरात नेहमी महादेवांची पिंडच ठेवावी, म्हणजेच फोटो ठेवू नये किंवा मूर्तीसुद्धा ठेवू नये। आणि जर समजा तुम्हाला फोटो ठेवायचाच असेल तर शंकर भगवानांच्या संपूर्ण कुटुंबाचा तुम्ही फोटो ठेवू शकता, कारण फक्त महादेवांची प्रतिमा असलेला फोटो किंवा मूर्ती स्मशानात असतो, त्यामुळे तो घरात ठेवायचा नाही आणि मूर्तीसुद्धा ठेवायची नाही। महादेवांची पिंड ही फार मोठीसुद्धा ठेवायची नाही। देवघरातील महादेवांची पिंड ही 2.5 ते 3 इंच याच्यावर असू नये। त्याचप्रमाणे शिवलिंग जर दगडी असेल तर अतिउत्तम आणि जर ते दगडी नसेल तर ते पितळाचे ठेवले तरीही चालते। आता महादेवांच्या पिंडीबाबत कुठल्या चुका आपण टाळाव्यात ते आपण पाहूया। महादेवांच्या पिंडीवर नाग नसावा, पिंडीसोबत नंदीही नसावा, फक्त महादेवांची पिंडच असावी। कारण आपल्याला माहितीच आहे आणि आपण मंदिरात गेल्यावर पाहतोच की नंदी हा नेहमी मंदिराच्या बाहेरच असतो, त्याचे स्थान बाहेर आहे, म्हणून तो देवघरात नसावा आणि त्यामुळे पिंड
किंवा शिवलिंग सोबत नंदीही नसावा आणि नागही नसावा। तसेच एकापेक्षा अधिक शिवलिंगसुद्धा आपल्या देवघरात ठेवू नये असे शिवपुराणात सुद्धा सांगितले जाते। आणि म्हणूनच तुमच्या घरात जर एकापेक्षा जास्त शिवलिंग असतील तर ते लगेचच बाजूला करा। तुम्ही ज्योतिषांचा किंवा योग्य सल्ला कोणाचा घेऊन तुम्ही ते जे तुमच्याकडे शिवलिंग आहे ते तुम्ही पाण्यात विसर्जित करू शकता किंवा कुठल्या मंदिरात तुम्ही ते देऊ शकतात। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवलिंगाची पूजा कशी करायची किंवा ती कशा पद्धतीने करतात आणि ती पूजा करताना कुठल्या चुका टाळाव्यात याविषयी आपण जाणून घेऊया। तुमच्याकडे महादेवांची पिंड असेल तर त्याचा तुम्ही अभिषेक नक्की करत जा। अभिषेक हा पंचामृताने करा। पंचामृत अर्पण केल्यानंतर तुम्ही देवाला स्वच्छ करा आणि कपड्याने पुसून मग तुम्ही देवघरात ठेवा। अभिषेक तुम्ही दुधाने सुद्धा केला तरी चालतो। महादेवांना तुम्ही पांढरी गणगोळी लावावी आणि त्याचप्रमाणे महादेवांना कधीही तुम्ही कुंकू किंवा गुलाल चढू नये। त्यांना चंदन आणि भस्मच लावावे कारण त्यांना ते प्रिय असते। तुम्ही जर पांढरी अक्षता जर वाहत असाल तर ते सुद्धा चालतं। आणि पूजा झाल्यानंतर तुम्ही महादेवांना बेलपत्र सुद्धा वाहू शकता। महादेवांवर कधीही तुळशीपत्र वाहत नाही, जसं की आपण आत्ता बघितलं। तुम्ही महादेवांना तुळशीपत्र कधीच व्हायचं नाही। महादेवांना तुम्ही पांढरी फुले वाहू शकता, जसं की सोनचाफा, धोत्र्याची फुलं, त्याचप्रमाणे धोत्र्याचं फळसुद्धा आपण वाहू शकतो, बेलाचं फळसुद्धा वाहू शकतो किंवा गोकर्णीचं जे फूल असतं ते सुद्धा आपण महादेवांना अर्पण करू शकतो। आणि श्रावण महिन्यात तर महादेवांच्या पिंडीवर बेलाचे पान आणि धोत्र्याचे फळ अर्पण करायला खूप महत्त्व आहे। तसंच आपण श्रावण महिन्यात शिवमूठसुद्धा वाहतो। तर ते म्हणजे काय की तीळ, जवस, मूग, तांदूळ, सातू अशा प्रकारचे हे शिवमूठ महादेवांच्या पिंडीवर विधिवत आपण वाहू शकतो। आणि या पद्धतीने आपण महादेवांची पूजा कुठलीही चूक न करता करायची आहे। मंडळी, शिवलिंग आपल्या घरात ठेवण्याचे काही नियमसुद्धा आहेत, कारण शिवलिंगाच्या संबंधित असलेल्या नियमांचं जर आपण पालन केलं नाही तर घरात ठेवलेल्या शिवलिंगामुळे आपल्या घरातील समस्या आणखीन वाढूसुद्धा शकतात। त्यामुळे योग्य प्रकारे सगळ्या नियमांचं पालन करून सगळ्या नियमांची काळजी घेऊन कशी ठेवायची ते सुद्धा आपण पाहूया। यातले काही नियम आपण पाहिले की जसं की कधीही मोठे शिवलिंग आपण ठेवू नये। त्याचप्रमाणे जर घरात शिवलिंग ठेवले असेल तर त्यांची प्राणप्रतिष्ठा करायची नाही आपल्याला, त्याची आपण फक्त दररोज नियमितपणे पूजा करायची किंवा अभिषेक करायचा। तसंच एकापेक्षा अधिक शिवलिंग देवघरात ठेवायचे नाही। त्याचप्रमाणे जर समजा नर्मदा नदीच्या पात्रातील दगडापासून शिवलिंग बनवलेले असेल तर ते फार शुभ मानले जाते। याशिवाय जर पारत शिवलिंग घरात ठेवले ते सुद्धा खूप शुभ मानले जाते। ज्या ठिकाणी शिवलिंग ठेवले जाते त्या ठिकाणी भगवान शंकरांच्या कुटुंबाचा एक फोटो ठेवावा। शिवलिंग कधी एकटे ठेवू नये, जसं की आपण आधी बघितलं। शिवलिंगावर कधीही आपण केतकीचे फूल, तुळस, सिंदूर आणि हळद अर्पण करायची नाही आहे। आणि शिवलिंग नेहमी पूजास्थळाजवळच ठेवावे, म्हणजे देवघरातच ते ठेवावे, इतर घरात कुठेही ते ठेवू नये। असं मानलं जातं की शिवलिंगातून नेहमी ऊर्जेचा प्रभाव हा सुरूच असतो, म्हणून शिवलिंगावर नेहमी पाण्याचा प्रभाव ठेवावा। यामुळे ती जी ऊर्जा आहे ती शांत होते। तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला हा शिवलिंगाचा व्हिडिओ? शिवलिंगाबद्दलची माहिती, त्याची पूजा, त्याचप्रमाणे तिचे नियम, आणि तुम्हाला हे आधी माहिती होते का? मला कमेंट करून नक्की सांगा। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। समोर दिलेल्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे मी कुठलाही नवीन व्हिडिओ टाकला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा माहितीसोबत। तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि सर्वांना जय महाराष्ट्र।